नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 29 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. राघव पिंकीला बोलण्यामध्ये मग्न ठेवतो तोपर्यंत मधुराणी तिच्या पाण्याच्या ग्लासमध्ये ते औषध मिसळते. राघव पिंकीला म्हणत असतो, तुम्ही किती करता, कांदे कापण्यापासून ते भजी तळेपर्यंत तुम्ही आज माझ्यासाठी सगळं काही केलं आहे. आता हे सगळं मला तुमच्यासाठी करायचंय. तुम्ही पाणी तरी प्या फक्त, म्हणून तिला बसायला सांगतो आणि तिला पाणी प्यायला देतो. त्यावेळी पिंकी मनात विचार करते, न झालेले भाऊजी टाकून बिकून आलेत की काय. राघव पिंकीला डाऊट येऊ नये म्हणून तिला सॉरी म्हणत असतो आणि तिला म्हणत असतो की मला माहित आपण दोघं पार्टनर नाही होऊ शकत, असं म्हणूनच तो सॉरी म्हणून तेथून जातो. त्यावेळी पिंकी मनात विचार करते, दाल में कुछ काला नहीं, पुरी की पुरी दाल ही काली है. पिंकी ते पाणी पिते. राघव आणि मधू लांब उभं राहून हे सगळं पाहत असतात. त्यावेळी मधू राघवला विचारते, आता काय करायचं. तर राघव म्हणतो, थांब थोडा वेळ, इफेक्ट व्हायला वेळ लागेल. एकदा का इफेक्ट सुरू झाला की मग आपल्याला सत्य काय आहे ते कळेल. संध्याकाळी रुक्मिणी काकू रेश्माला म्हणत असते, स्वयंपाक करणार आहेस का, आज सुद्धा उपवासच करायचाय. रेश्मा मात्र कानात हेडफोन घालून मोबाईल बघत बसलेली असते. त्यामुळे तिला लक्षात येत नाही की रुक्मिणी काकू आल्या आहेत. तर रुक्मिणी काकू तिच्या कानातील ते हेडफोन्स काढतात आणि तिला म्हणतात, आळशीपणाचा अवॉर्ड द्यायचा झाला तर तूच पटकावशील ते. राजश्री घरात नाहीये तर प्रत्येकीच्या जीवावर येतं स्वयंपाक करणं. राजश्री बरी होती तेव्हा कधीही अशी वेळ आली नाही. ती बिचारी स्वतः स्वयंपाक करायची आणि वर बोलवायला यायची, स्वयंपाक तयार आहे म्हणून. पण तुम्हा लोकांना काही फरकच पडत नाही असं म्हणतच ती चिरडत असते, कारण तिला खूप भूक लागलेली असते. रेश्मा रुक्मिणी काकूला विचारते, नक्की काय झालंय. तर रुक्मिणी काकू म्हणते, पोटात आग लागलीये. मी तुझा आळशीपणा याआधी सुद्धा सहन करत होते, पण तेव्हा तू या घरची सून होतीस. पण आता तू या घरची सून नाहीयेस, आश्रित आहेस. यापुढे आता जर या घरात राहायचं असेल ना तर काम करावं लागेल. रेश्माला आश्रित म्हणल्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते, मी घरातली सगळी कामं करते. राजश्री काकू किचनमध्ये काम करत असताना मी सुद्धा त्यांना मदत करायचे. सून म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पार पाडलीत. त्यांचा आवाज ऐकून पिंकी सुद्धा तेथे आलेली असते. तर मधू आणि राघव तिच्या मागोमाग तेथे येतात. रेश्मा रुक्मिणी काकूंना म्हणत असते, रिषभने एवढी मोठी चूक करून सुद्धा मी या घरात राहते आणि तुम्ही मला आश्रित म्हणताय. तर रुक्मिणी काकू तिला म्हणते, तू सही केलीस ना डिवोर्स पेपर्सवर, मग आता सून नाहीयेस तू या घरची. एवढं होतं तर करायची नव्हतीस ना सही. तर पिंकी लगेच म्हणते, बरोबर आहे, एवढं होतं तर नव्हती करायची सही, दातखिळी बसली होती तुझी. बोलायचं तेव्हा स्वतःचा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. घरच्यांचा देखील विचार केला नाहीस. आणि रुक्मिणी काकूला म्हणते, असंच म्हणायचंय ना तुम्हाला रुक्मिणीताई. तर लगेच पिंकी रेश्माच्या साईडला येऊन तिच्या बाजूने बोलत असते, काकू जर एवढं होतं तर तुम्ही मला थांबवलं का नाही. तुम्ही मला थांबवलं नाही कारण तुम्ही मला कधी आपलं मानलंच नाही. जर तुम्ही मला आपलं मानलं असतं तर माझ्या बाजूने उभे राहिला असतात, माझी साथ दिली असती. आणि रेश्माला विचारते, रेश्मा तुला हे असंच म्हणायचंय ना यांना. राघव आणि मधू बाहेरून हे सगळं ऐकत असतात. त्यावेळी राघव मधूला सांगतो, आता त्याचा इफेक्ट व्हायला चालू झालाय, त्यामुळे हिची बडबड सुरू झालीये. ही जर इथेच सगळं सत्य सांगायला लागली तर गडबड होईल, तिला घेऊन ये जा. त्यावेळी मधू आतमध्ये येऊन पिंकीला म्हणते, माझं तुझ्याकडे एक काम आहे, येतेस का. तर पिंकी तिला म्हणते, तुझं काम आहे ना, मग मी का येऊ, मी नाही येत, हट जा. मधू पिंकीला म्हणत असते, महत्त्वाचं काम आहे. तर त्यावेळी पिंकी राघवला पाहते आणि त्याला म्हणते, तुम्ही असं चोरून का पाहताय. सामान्य नागरिकांचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे. मधू पिंकीला म्हणत असते, माझं खरंच महत्त्वाचं काम आहे, 2 मिनिट ये. तर पिंकी तिला म्हणते, मग इथे बोल ना, काय प्रॉब्लेम आहे. आणि रेश्मा आणि रुक्मिणी काकूला विचारते, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तिने जर इथे काम सांगितलं तर. त्यावेळी मधू तिला म्हणत असते, मला इथे नाही बोलता येणार, आणि ती तिला घेऊन जाते. रुक्मिणी काकू रेश्माला स्वयंपाकाचं बघ असं म्हणून तेथून जातात. मधू पिंकीला खाली रूममध्ये आणते. तर पिंकी तिच्यावर ओरडत असते. तर मधू तिला म्हणते की दादागिरी करायची नाही माझ्यावर. तर लगेच पिंकी म्हणते, मग पिंकीगिरी करू का, तुला किती वेळा सांगितलं, हलक्यात घ्यायचं नाही मला म्हणून. ऐकत नाही माझं, ज्याचं पिंकीशी वाकडं त्याची मसनात लाकडं. त्या दोघींचं असंच भांडण चालू असतं. त्यावेळी राघव तेथे येतो आणि तो त्या दोघींना एकमेकींपासून दूर करतो आणि शांत व्हायला सांगतो. राघव पिंकीजवळ येतच तिला म्हणतो, मी तुला खूप साधा प्रश्न विचारणार आहे, तू कृष्णाला कशी ओळखतेस आणि मला त्याचं खरं खरं उत्तर हवंय. तर मधू लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू करते. पिंकीचे मात्र नखरे चालूच असतात. राघव पिंकीला परत एकदा विचारतो,
तू कृष्णाला कशी ओळखतेस? तू तिला कधी, कुठे आणि कशी भेटलीस? तो तिला म्हणतो, कृष्णा तुझ्या नवऱ्याला घेऊन पळून गेली हेच सांगून तू या घरामध्ये घुसलीस, राईट? मी त्या कृष्णाबद्दल विचारतोय. कृष्णाबद्दल तुला जे काही माहिती आहे ते सगळं खरं खरं सांग. तर पिंकी राघवला म्हणते, मी काही कोणत्या कृष्णाला ओळखत नाही. तर राघव लगेच पिंकीला विचारतो, म्हणजेच कृष्णाने तुझ्या नवऱ्याला पळवून नेलेलं नाहीये किंवा तुझ्या नवऱ्याला जिने पळवून नेलंय ती कृष्णा नाहीये. म्हणजे तू आम्हाला जे काही सांगितलंस ते सगळं खोटं आहे, राईट? तर पिंकी उठून लगेच राघवला म्हणायला लागते, माझ्या धनींबद्दल काहीही बोलायचं नाही. माझे धनी फक्त माझे आहेत आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. हे सगळं मला त्या सिंधूने करायला सांगितलं. त्यावेळी राघव तिला विचारतो, सिंधूने काय? म्हणजे तू सिंधूला ओळखतेस? तर पिंकी लगेच म्हणते, आता तुम्हाला सगळं कळलंच आहे तर लपवून काय फायदा? हो, सिंधूनेच मला इथे पाठवलं आणि हे सगळं नाटक करायला सांगितलं. तर राघव लगेच पिंकीला विचारतो, कुठे आहे सिंधू? तू तिला कसं ओळखतेस? कुठे भेटली होती ती तुला? आणि इतके दिवस झाले ती मला भेटायला का नाही आली? कुठे आहे माझी सिंधू? माझी सावी कुठे आहे? सांग, मला आत्ता माझ्या सिंधूला भेटायचंय. तर पिंकी म्हणत असते, किती सवाल, थांबा जरा थांबा. तर राघव म्हणतो, याचा एकच अर्थ होतो, कृष्णा म्हणजेच माझी सिंधू आहे. तर पिंकी म्हणते, हो, कृष्णा म्हणजेच सिंधू आहे. हे ऐकून तर मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. तर राघव म्हणत असतो, म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. आणि तो मधूला म्हणतो, मी तुला म्हटलं होतं ना, कृष्णा म्हणजेच सिंधू आहे. मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं की ती माझी सिंधूच आहे. तर पिंकी लगेच मोठमोठ्याने हसायला चालू करते आणि त्या दोघांना म्हणते, हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला? कसं फसवलं, एका मुलीने कसं फसवलं, असं म्हणतच ती मोठमोठ्याने हसत असते. आणि त्यांना म्हणते, तुम्हाला काय मी वेडी वाटले का? तुम्हाला काय वाटलं तुम्ही असे बालिश खेळ खेळणार आणि मला काही कळणार नाही? पिंकी आहे मी, पिंकी. एवढे दिवस राहताय तुम्ही पिंकीसोबत तरीही तुमच्या लक्षात आलं नाही? माझ्या मागे काहीही कराल तुम्ही आणि मला कळणार नाही असं होईल का? मला माहिती होतं तुम्ही त्या पाण्यात काहीतरी मिसळलंय. आणि मधूकडे बघतच म्हणत असते, तुम्ही हिच्याकडून काय अपेक्षा करताय? हिच्याकडून काही अपेक्षा करण्याच्या लायकीची तरी आहे का ही? आणि राघवला म्हणते, पण मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला जर मला काहीतरी विचारायचं होतं तर मला विश्वासात घेऊन विचारायचं ना. हे असलं काहीतरी तुम्ही कराल असं मला वाटलं नाही कधीच. तुम्हाला मला प्रश्न विचारायचे होते तर विचारायचे होते ना, तू कृष्णाची मैत्रीण आहे का नाही? मी सांगितलं असतं तुम्हाला खरं काय ते. मी आत्ता या घडीला तुम्हाला खरं काय ते सांगते. कान आणि डोळे उघडे ठेवून नीट ऐकायचं. मी सिंधूला भेटले नाही, पण सिंधूची गोष्ट मला कृष्णाने सांगितली. तुम्ही कृष्णाला ती सिंधू आहे, सिंधू आहे असं म्हणायचात आणि कृष्णावर सिंधू असल्याचा संशय घ्यायचात. आणखी पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये का? आणि राघवचा विश्वास बसावा म्हणून ती तिच्यासोबत असलेला कृष्णाचा फोटो राघवला दाखवते. राघव तेथून जातो तर ती मधूला लगेच म्हणते, तू माझा जो व्हिडिओ रेकॉर्ड केलायस त्यात मी चिकनी दिसतीये का ग? तर मधूसुद्धा तेथून जाते. तर पिंकी स्वतःशीच म्हणते, माझं तोंड उघडण्याचा प्रयत्न करताय होय? पिंकी आहे मी, पिंकी. पिंकी जेव्हा एखाद्याला शब्द देते ना तेव्हा ती मरेपर्यंत तो शब्द पाळते. यू डोंट वरी सिंधुडी, आपली मैत्री आहे, आपली ओळख आहे, हे मी जीव गेला तरीही कोणाला सांगणार नाही. इकडे राघव रूममध्ये येऊन स्वतःशीच म्हणत असतो, काय करतोयस तू? हे राघव चुकीचं आहे. सत्य जाणून घेण्यासाठी तू ट्रूथ सिरमचा वापर केलास आणि ही गोष्ट चुकीची आहे हे माहीत असून सुद्धा तू याचा वापर एका अनोळखी मुलीवर केलास. त्यामुळे त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. सिंधूची आठवण आली किंवा तिचं नाव जरी आलं तरी पण मला स्वतःला काय होऊन जातं हेच कळत नाही. माझा स्वतःवर काहीच ताबा राहत नाही. चूक काय आहे, बरोबर काय आहे हे सुद्धा कळत नाही मला. त्यावेळी पिंकी तिथे येऊन त्याला म्हणते, होतं असं, आपण जेव्हा एखाद्या माणसावर जीवापाड प्रेम करतो आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून दुरावते ना, तेव्हा तिच्या आठवणीमध्ये असंच होतं. आपण अनेक चुका करून बसतो. आपलं मन आपल्याला बजावत असतं पण डोकं वरचढ होऊन बसतं आणि आपण चुका करून बसतो. आपलं ज्या माणसावर जीवापाड प्रेम असतं ना त्यावर आपण तेवढा तगडा विश्वास सुद्धा ठेवायला हवा. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, एक व्यक्ती रत्नपारखींच्या दारात येतो तर मधू त्याला विचारत असते, कोण आहात तुम्ही? तर तो म्हणतो, संपूर्ण जग मला चिमटेवाले बाबा या नावाने ओळखतो. माझ्या दिव्य शक्तीने मला इथे आणलंय. कुठे फेडशील हे पाप बालिके? तुला कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी. त्यानंतर इकडे राघव रिषभला सिंधूचा हेअर ब्रश देत असतो आणि त्याला म्हणतो की कृष्णा आणि सिंधूची एकदा DNA टेस्ट झाली की आपल्याला हवा असलेला पुरावा मिळेल.
तर रिषभ म्हणतो आणि जर टेस्ट मॅच झाली तर कृष्णाच सिंधू आहे हे सिद्ध होईल. तुम्हाला काय वाटतं, टेस्ट मॅच होईल का? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात.